हाय, हॅलो, नमस्कार. मी तेजस्वी. स्वागत आहे तुमचं आणखीन एका माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आत्ता मी मोबाईल चेक करत होते त्यावेळेस मला ह्या जुन्या क्लिप सापडल्या. त्यामुळे आत्ता मी व्हिडिओ एडिट करून लगेच टाकते. हा खूप जुना व्हिडिओ आहे. तर ज्यावेळेस हुरड्याचे दिवस होते त्यावेळेसचा व्हिडिओ आहे. तर मी गावाकडे गेले होते आणि गावाकडे गेल्यानंतर माझ्या मामीच्या छोट्या मामीच्या आईने आम्हाला आमंत्रण दिलं होतं हुरडा खाण्यासाठी. आणि हुरडा ही गोष्ट माझ्या खूप म्हणजे आवडतीची गोष्ट आहे. मलाही आवडतो आणि ह्यांनाही खूप जास्त आवडतो. मग त्यांनी खूप वेळा बोललं होतं. त्यामुळं मम्मी, मी, बहिणीची मुलगी, माझी छोटी बहीण, ह्यांनी आणि माझी आजी, आम्ही सगळेच ह्या आजींकडे गेलो होतो. त्यांनी हुरडा खायला खूप वेळा बोलवलं होतं. त्यामुळे आम्ही गेलो होतो. तर घरून जाताना आम्ही फरसाण, नंतर आपला गूळ आणि शेंगदाण्याची चटणी करून नेली होती. आणि तिथे आजीनं, कारण त्यांच्याकडे सारखं कोण ना कोण येतं, त्यामुळे त्या एकदमच भरपूर सारी लसणाच्या हिरव्या पातीची चटणी करून ठेवलेली होती. आणि बाकीच आणखीन खोबऱ्याची वगैरे चटणी करून ठेवलेली होती. आणि ह्या आजींचा स्वभाव एवढा छान आहे ना, म्हणजे मला असं वाटत होतं की मी माझ्या स्वतःच्या आजोळी आली आहे. आणि ह्यांच्या घरातल्या सगळ्यांचाच खूप छान स्वभाव आहे. त्यानंतर आम्ही हुरडा वगैरे खाऊन झाला आमचा. त्यानंतर ह्यांच्याकडे दूध काढण्यासाठी ते मशीन आणली होती. आणि हे खूप वेगळं काहीतरी आम्हाला बघायला मिळत होतं. त्यामुळे आम्ही सगळेच आश्चर्यचकित होऊन त्याकडे बघत होतो. आणि लाईफमध्ये पहिल्यांदाच हे असली मशीन बघितली होती. आणि त्यांचा जो छोटा नातू आहे तो पण त्याची धार काढू शकत होता. ती एवढी इझी मशीन आहे. ते जोडत होते, त्याचे आजोबा आणि ते दोघंजण मिळून ते धार काढत होते. आणि हे आम्हाला बघायला खूप वेगळं वाटत होतं. आणि पिल्लूला हे सगळं वातावरण खूप जास्त आवडलं होतं. तो अतिशय एन्जॉय करत होता. खूप त्याला भारी वाटत होतं इथं. तर त्या आजींची ही नात आहे, म्हणजे माझ्या मामींची ही भाची आहे. इथे मी तिला ही माझ्या मामीची भाऊजाई आहे. ती तर एवढी छान आहे स्वभावाने ना, म्हणजे सांगू शकत नाही. इथे बघा, पिल्लू ह्या सगळ्या लेकरांमध्ये इतकं खुश झालं होतं. खूप म्हणजे खूप जास्त एन्जॉय करत होतं. आणि ह्या आजींचं चाललं होतं, आता हुरडा खाऊन झाला होता. त्यानंतर त्यांचं चाललं होतं, त्यांनी ना हे आणलं होतं, तुराट्या वगैरे आणले होते, लाकडं वगैरे आणले होते. कारण की कणसं पण होते. ती मावशी आत्ता कणसंच घेऊन आलेली होती. तर इथं आकटी पेटवायची चालू होती. आणि इथं आमचं पिलू मध्ये 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 करत होतं. कारण की आकटी ही ह्यासाठी पेटवायची होती, ह्याच्यावरती आम्हाला भाजायचे होते कणस. ह्या सगळ्या शेतातल्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या मला जास्त आवडतात. ह्यांना पण खूप जास्त आवडतात. माझ्या आजींचं चाललं तर हुरडा खाऊन झालं तर हे पण खाऊन जा. मग त्या एवढ्या प्रेमाने करत होत्या ना, खूप छान वाटत होतं. आणि इथे माझ्या मम्मीचं आणि ह्या अभिजितचं, म्हणजे माझा भाऊ आहे, त्याचं चाललं होतं मामाच्या मुलाचं, ते राहिलेला हुरडा त्या पोत्यामध्ये घालून बडवायचं चालू होता. इथं आजीला सांगितलं मी व्हिडिओ काढतात की पटकन डोक्यात पदर घेतला त्यांनी आणि ती आकटी चालू केली. आणि इथं आमचं सगळं खायचं चाललं होतं. आमच्या पिल्लूचं फक्त मातीमध्ये खेळायचं चालू होतं. आणि मीही त्याला काही बोलले नाही, कारण की त्याला हेच दिवस आहे त्याला खेळायचे. आणि